आज आपण मस्त अशी तव्यातली तिखट कांदा पात कशी बनवायची ते बघणार आहोत। मी तव्यातली का म्हणते कारण ही तव्यातलीच खूप छान लागते खायला भाजी। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी काय करायचं, एक पेंडी मी कांद्याची पात धुवून अशी स्वच्छ चिरून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये नितळ ठेवलेली आहे। त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर भाजलेले शेंगदाण्याचा कूट आणि अर्धा तास भिजवलेली ही तूर डाळ, त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला हा कांदा, एक मोठा कांदा चिरून घ्यायचा बारीक। आता काय करायचं, ज्यामध्ये आपण भाकरी बनवतो तो तवा गरम करायचा, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट पण टाकायची आहे आणि व्यवस्थित असं 2-3 मिनटं परतवून घ्यायचे। जास्त पण आपल्याला ते मऊ करायचं नाही। 2-3 मिनटं परतल्यानंतर आपण जी कांदा पात चिरून धुवून ठेवलेली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि घातल्यानंतर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची, नाहीतर त्याचा कलर बदलतो हलवली नाही तर। तेलामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची आधी। हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडून ती व्यवस्थित अशी परतली गेली पाहिजे। ही परतवून झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली तूर डाळ घालायची आहे। मी यातली थोडीशी तूर डाळ घालणार आहे। तूर डाळ घालून झाली की त्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर चवीप्रमाणे आपल्याला कांदा लसूण मसाला चटणी टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण ह्याच्यामध्ये लागलेच घालून घ्यायचा आहे आणि मस्त अशी परतवून घ्यायची आहे। ह्या भाजीमध्ये पाणी वगैरे काही घालायची गरज नाही, त्याच्या अंगच्या पाण्यानेच ते मस्त अशी शिजते आणि चव ही खूप छान येते। त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही एक्स्ट्राचं। ही मस्त अशी परतवून झाली की झाकण लावून आपल्याला ती 10 मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, 10 मिनटानंतर त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि भाजी पण मस्त अशी शिजलेली आहे। गरम गरम भाकरीबरोबर गरम गरम ही भाजी खाऊन बघा, खूप छान लागते आणि तोंडाची पण चव वाढते आणि कलर बघा किती छान आलेला आहे। तर करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।